जळगाव जिल्ह्यामध्ये गेल्या अनेक दिवसांपासून पावसाने पाठ फिरवल्यामुळे आता नेमकं पिकं वाचवण्यासाठी शेतकऱ्याची धडपड सुरू आहे। आपण आता जळगाव तालुक्यातल्या सोयाबीनच्या एका शेतामध्ये आहोत आणि आपण जर या ठिकाणी बघितलं तर सुरुवातीला जो पाऊस पडला त्यामुळे हा सोयाबीन तरारला वाढला सुद्धा आणि त्याला आता शेंगा लागून हातात उत्पन्न येण्याची वेळ आली असताना पावसाने पाठ फिरवली। त्यामुळे कुठेतरी आता हा सोयाबीन जो आहे या ठिकाणी मोठ्या प्रमाणावर नुकसान होत असल्याचं पाहायला मिळतं आहे। आणि दुसरीकडे जर आपण दृश्यांमध्ये बघितलं तर हा शेतकरी जो आहे मजुरांच्या माध्यमातून या सोयाबीनला जो आहे बाटलीने असेल किंवा ग्लासाने असेल पाणी देऊन या ठिकाणी हा जे आहे हे पीक वाचवण्याचा प्रयत्न करताना पाहायला मिळतो आहे। एकीकडे आपण वेगवेगळ्या कामांसाठी मजुरांचा वापर हा शेतात करताना पाहत असतो, मात्र आता चक्क शेतकऱ्याला आपली पिकं वाचवण्यासाठी त्यांना पाणी देण्यासाठी या ठिकाणी मजूर लावण्याची वेळ आलेली आहे आणि त्यामुळे कुठेतरी आता या ठिकाणी शेतकऱ्याची जी आहे तडफड सुरू झाल्याचे चित्र आपल्याला पाहायला मिळतं आहे। आपण या शेतकऱ्याशी बोलण्याचा प्रयत्न करणार आहोत। काय सांगणार नेमकी काय परिस्थिती आहे सोयाबीनची? किती एकरावर सोयाबीन लावलं आहे? सोयाबीन आता हे 1.25 एकर आहे। आता याला फुलं पात्या बसले आहे, आता शेंगसुद्धा बसली आहे, पण ती आता गळू लागली आहे पाऊस नसल्यामुळे। तेच आता गवत काढून आम्ही त्याला निंदून पाणी पावसाची वाट पाहत आहे। किती एकरावर आहे सोयाबीन आता? आता हा 1.25 एकर आहे। अच्छा, किती दिवसापासून पाऊस नाही पडला आहे? पाऊस जवळजवळ आज 15 दिवसापासून पाऊस नाही आहे। तुम्ही आता कसं वाचवता याला? मजुरांच्या माध्यमातून? हां, मजुराच्या माध्यमातून त्याची तणनाशक करून घेऊ आणि पाणी वगैरे देऊ थोडं कधी असलं तर, नाही तर मग देवाची वाट पाहू। अच्छा, जर अजून पुढे आलं तर मग तर त्याला रोटरच करावं लागणार आहे। अच्छा, अजून किती दिवसात पाऊस पडला पाहिजे? आता मी कमीत कमी 8 दिवसात पाणी पाहिजे होतं। अच्छा, किती 8 दिवसात? हां, म्हणजे 5-7 दिवसात पाहिजे तसं तर। म्हणजे आता भरपूर पाणी झालेलंच नाही आहे, अगोदरपासूनच पाणी नाही आहे। हे निवड पहिला पाऊस पडला तेवढा हे पिकं दम मारत आहे। आता जर पाऊस नाही पडला अजून 4-5 दिवसात तर मग हे करपून जातील सर्व, पूर्ण नुकसान होईल। तर अशा पद्धतीने आणखी पुढच्या 4 ते 5 दिवसामध्ये जर पाऊस पडला नाही तर या सोयाबीन पिकाचं पूर्णपणे नुकसान होऊन या ठिकाणी रोटावेटर फिरवण्याची वेळ शेतकऱ्यावर येईल, अशी माहिती आपल्याशी शेतकऱ्यांनी बोलताना दिली आहे। जळगाव ग्रामीण भागासह जळगाव जिल्ह्यातल्या अनेक भागामध्ये अद्यापही पुरेसा पाऊस नाही आहे। पावसाळ्याचे 2 महिने उलटले, आता शेवटचे 2 महिने शिल्लक आहे, मात्र या 2 महिन्यांमध्येही पुरेसा पाऊस झाला नसल्यामुळे आता सर्व दूर जिल्ह्यामध्ये जे आहेत शेतकरी पिकं जे आहेत ते संकटात सापडलेली आहे आणि त्यामुळे अशा पद्धतीने पिकांना हाताने पाणी देऊन पिकं वाचवण्यासाठी शेतकऱ्याची धडपड सुरू असल्याचं चित्र पाहायला मिळतं आहे। किशोर पाटील, TV9 मराठी, जळगाव। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।